नमस्कार, माझं नाव कुमारी आरती विनायक भिंगारडे, वय 22 वर्षे, शहर मुंबई. माझा आवडता श्लोक आहे श्लोक क्रमांक 8. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. काय साधा, सरळ परंतु अत्यंत बोधात्मक श्लोक आहे नाही हा. खरं तर मनाच्या श्लोकातले प्रत्येक श्लोकात असे मतितार्थ, असे जीवनाचे सार सांगणारे अनेक अर्थ दडलेलेच असतात. परंतु हा श्लोक मला विशेष आवडला. आपण सगळ्यांनीच चंदनाचा सुगंध अनुभवलेला असतो. चंदनाचं झाड झिजतं, खरवडलं जातं, तेव्हाच हा सुगंध जन्म घेतो. म्हणूनच तर रामदास स्वामी म्हणतात, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. झिजा, परंतु ते झिजणं व्यर्थ असू नये. तुमच्या झिजण्यामुळे जर कुणाला प्रेरणा मिळत असेल, कुणाचं आयुष्य अंधाराकडून उजेडाकडे जाणार असेल, तर ते झिजणं सार्थकी लागतं. आपण सगळेच ना या भूतलावर काही विशिष्ट कालावधीसाठी येतो. एक छोटासा प्रवास आपण सगळेच करतो. यात देह मात्र नाम मात्र असतो. मग तुम्ही म्हणाल उरतं ते काय? सुगंध, म्हणजेच तुमची कीर्ती, एक आठवण जी तुमच्या लोकांच्या मनामनात जिवंत राहते, अगदी सदैव. आपण स्वतःचं आयुष्य एक अगरबत्तीशी जोडून बघूया. अगरबत्ती जशी स्वतः जळते परंतु आपला सभोवताल सुगंधित सुवासित करते, तशीच ही सज्जन माणसं जी सद्विचारी आहेत, सद्गुणी आहेत, ती स्वतः झिजतात परंतु आपला सभोवताल, आपला समाज त्यांच्या झिजण्याने अत्यंत सुगंधित करून जातात. खरं तर याची अनेक उदाहरणं आहेत आणि ती मी काही नव्याने सांगायची अजिबातच गरज नाही आहे. पण तरीही सांगायचं म्हटलं तर बाबा आमटे, त्यांचं चंदनापरी झिजणं आज अनेक आयुष्यांना सुगंधित केलेलं दिसतं आपल्याला. आणि त्यांची हीच धुरा, त्यांचा हाच वारसा त्यांच्या चिरंजीवांनी सुद्धा अविरतपणे सुरू ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा मग आणखीन जवळचं उदाहरण म्हणजे आपले शिक्षक. ते अविरतपणे आपल्या विद्यार्थ्यांना रोज काही ना काहीतरी नवीन आणि मनापासून शिकवत असतात. परंतु त्यांचं कोणी रोज टाळ्या वाजवून कौतुक करत नाही किंवा मग त्यांना रोज कोणी प्रशस्ती पत्रक देऊन त्यांची पाठ थोपटत नाही. पण त्यांच्या शिकवणीवर उभं राहतं ते असंख्य विद्यार्थ्यांचं आयुष्य. हीच तर त्यांची कीर्तिरूपे अमर भेट असते, हो ना. एकंदरच ना हे श्लोक, अभंग, भक्तिगीतं हे कुठेही सज्जनतेची शिकवण देण्यासाठी नसतातच मुळी. ते असतात हे झिजण्यातील सौंदर्य दाखवण्यासाठी, ती तत्वज्ञानाची ज्योत आपल्या मनामनात तेवत ठेवण्यासाठी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. मला वाटतं हे तर ना प्रत्येक मनामनाने स्वतःला सांगितलेलं एक व्रतच असावं. स्वार्थ सोडा, सुगंध पेरा, राग सोडा, कीर्ती निर्माण करा. काय सुंदर विचार आहे नाही. शेवटी ना ह्या जगतातून गेल्यानंतर फक्त जे मागे उरतं ना, तो तुमचा सुवास असला पाहिजे, तुमची कीर्ती असली पाहिजे. आजही मेरी आवाज मेरी पहचान है असं म्हटल्यानंतर एक प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे तरळते. ती म्हणजे लता मंगेशकर यांची. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हे काही कुणी उगाच नाही म्हटलं. आणि त्याचं तंतोतंत उदाहरण ते आहेतच की. शेवटाकडे येताना मी फक्त इतकंच म्हणेन की फुलं कोमजतात, सुगंध नाही. त्याचप्रमाणे देह नाश पावतो परंतु तुमची कीर्ती ती चिरंतर असते सदैव. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.